ताई, हाच त्यो श्रीकांत यांच्याच खोलीवर राहते ती अधिपती. सरकार आमचं काय चुकलं का? म्हणजे तुमचं आणि त्यांचं काय भांडण आहे का काय? म्हणजे आम्हाला ते जोडपं चांगलं वाटलं म्हणून आम्ही खोली भाड्यानं दिली. त्या पोराला खोली दिली ही आमची चूक झाली का काय? नाही नाही, खोली दिली ते काही चुकलं नाही तुमचं, पण भाडं किती घेता हो त्यांच्याकडनं? भाडं म्हणजे म्हणजे अशी दिली वय खोली त्यांनी राहायला? काय बघा सरकार, अहो ते म्हणलं 10 दिवसाकरता पाहिजे. आता 10 दिवसाचं काय भाडं घेणार ना? चांगल्या घरातले वाटले, लग्न झालेलं होतं, म्हणलं राहा तुम्ही खोलीमध्ये. आणि तसं माझ्या लॉन्ड्रीचं ते काम बी लय करतात दोघं बी. आणि ते पोरग आहे ना, पोरग तर लयच कामच आहे बघा. पोरग? कोण पोरग? नाव आहे की त्यांचं? नीट बोल. अधिपती. वय वय, अधिपतीच नाव आहे त्यांचं. तुम्हाला कसं माहित? आम्हाला कसं माहित? आमचा लेख आहे तो अधिपती. अधिपती सूर्यवंशी. अहो 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 सरकार, मला माहित नव्हतं हो. आणि त्यांनी बी सांगितलं नाही आणि आमच्या बी लक्षात आलं नाही बघा. म्हणजे आधी जर लक्षात आलं असतं तर आम्ही तर काय केलं असतं? तर अहो तर त्यांची बरदास्त ठेवली असती. त्या खोलीमध्ये भांडे कुंडे नाहीत हो, आणखी भांडे कुंडे दिले असते त्यांना. भाडं किती घेतोस? भाडं नाही घेत. अरे आता खोली दिलीच राहिला, भाडं घेता येत नाही वय? 10,000 भाडं घ्यायचं. किती? 10,000. 10 दिवसांचे 10,000. हा, 10,000? नाही जमणार सरकार, तुमच्या चिरंजीवांकडून एवढं भाडं नाही, शक्य नाही बघा ते. ए, आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. अहो माऊली, तुमचेच चिरंजीव आहेत, त्यांच्याकडून एवढं भाडं कशाला घ्यायला लावताय तुम्ही? तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. लई प्रश्न विचारायचे नाहीत. जा, आत्ताच्या आता जा आणि त्यासनी 10,000 भाडं सांग. आणि आमचं हे काम झालं की आम्ही बी तुला पैसे देऊ. दुर्गे, हा ताई. याचं काम झाल्याबरोबर याला रोकड पोचली पाहिजे. वय. म्हणजे दुकानाला, धंद्या पाण्याला जी काही मदत लागल ती आम्ही करू. कळलं? तू फक्त भाडं मागायचं त्यांच्याकडं. आणि दुसरी गोष्ट, तू आम्हाला इथं येऊन भेटलायस हे त्यासनी सांगायचं नाही. तोंड बंद ठेवायचं. तोंड जर का उघडलंस तर ते कायमचं बंद करू. चल जा आता. दुर्गे, हा, जा, समज दे त्याला. वय ताई. चालतंय, सांगा, पण नक्की सांगा बरं का, मी वाट बघालोय. हा ठीक आहे. काय चाललंय जोडीचं? येऊ का? अरे माऊली, या 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 की. बसा, मी चहा टाकते. अहो नका, राहू द्या, चहा राहू द्या. अहो असू दे. या. बरं मला सांगा, आपल्याकडे लॉन्ड्रीत काय काम आहे का आमच्या दोघांसाठी? असलं तर सांगा की आज. एक महत्वाचं काम राहिलं होतं. सांगा की, काय बी काम असलं तर सांगा, लगेच करून टाकतो. लगेच केलं तर लईच बरं होईल बघा. हो सांगा, तुम्ही फक्त सांगा आम्हाला, आम्ही कुठलंही काम करायला तयार आहोत. अहो, भाडं द्यायचंय माझं. भाडं? भाडं तुम्ही, हा हा, आता तुम्ही हे माझ्या खोलीत राहता, पण खोलीचं भाडं नको द्यायला? बरोबर आहे, भाडं द्यायला पाहिजे. आम्ही तुम्हाला विचारलं होतं तेव्हा तुम्ही नाही म्हटलं होतात ना. मग ठीक आहे, पण आम्ही देतो. आम्हाला भाडं द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. किती देऊ? अहो काय नाही, आता 10 दिवस राहणार ना तुम्ही. 10 दिवसाचं 10,000 रुपये द्यायचं. 10,000? वय 10,000. नाही, ठीक आहे. अहो नाही, मी पहिल्यांदा आम्ही स्वतःहूनच विचारलं होतं की तुम्हाला की भाडं काय असेल ते सांगा. स्वतःहूनच आम्हाला द्यायचं होतं आणि आता बी द्यायचं आहे. पण तुम्ही 10,000 म्हणजे तेव्हा नाहीच म्हणलं होतं तुम्ही. हो, हे बघा,
10 दिवसाकरता असं कुणी कोणाला खोली भाड्याने देत नसते. बरोबर आहे की. तुम्ही चांगले माणसं दिसलात म्हणून मी तुम्हाला खोली भाड्याने दिली. आता मी खोली तुम्हाला भाड्याने दिली ना, तुम्ही 10,000 रुपये द्यायचे. बरोबर आहे दादा, पण 10,000 म्हणजे थोडं जास्त जास्त वाटतंय होतं. हो. खरंच जास्त. खरंच जास्त आहे. हे बघा, ते जास्त होतात कमी होतात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. काय मी तुम्हाला खोली भाड्याने दिली, मला तुम्ही माझं भाडं द्यायचं. काय हे 10,000 रुपये माझी गरज आहे, तुम्ही मला ते लवकरात लवकर द्यायचे. आणि देणार नसेल ना, ताबडतोब ही खोली खाली करायची. कळलं? बघा, हे अचानकच काय संकट आलंय? असे का वागतंय ते आपल्याशी? गरज आहे म्हणला 10,000. त्यांची गरज आहे बरोबर आहे हो, पण कुठून आणायचे आपण आता 10,000? तेच विचार करावं लागेल मी. वय वय उग पाल्लाळ लावू नका सा. झालं ना हो काम? हा अहो होणार होणार, तुमचं बी काम होणार. हा ठेवा आता फोन. ताई, त्या श्रीकांतने काम केलंय बर का. कोण श्रीकांत? अगं ताई, त्यो नाही का लॉन्ड्रीवाला, ज्याच्या खोलीत आधिपती आणि ती मास्तरडी राहत्या, त्यानं का नाही 10,000 रुपये मागितले त्यांच्याकडे. आता खरी मजा येणार आहे. बक्षिसाचे पैसे बी गेले आणि वर हे 10,000चं देणं. आता बघूया त्यांचं नातं कसं काय टिकतंय ते, नाही का? वय ताई, अगं कसली भारी आयडिया काढलीस ग ताई तू. एक नंबर डोस काय बघ तुझं. आणि आता 10 दिवस संपायच्या त्या दोघांमध्ये का नाही लई मोठा भडका उडणार आहे. हे भाड्याचे पैसे गोळा करता करता त्यासनी नाकी नऊ येणार आहेत बघ. आणि त्यात रोजचा खर्च, जेवण खाण उडणार ताई, उडणार. लई मोठा भडका उडणार आहे बघ. नाही, नुसता खटका उडून काय बी उपयोग नाही. आमची तर अशी इच्छा आहे, आता घराबाहेर गेल्यात का नाही त्या, परत त्या घरात येताच कामा नाही. असं वाजलं पाहिजे दोघांमध्ये की परस्पर माहेर गाठलं पाहिजे त्यांनी. वय ताई, तू जसं म्हणतेस का नाही तसंच होणार. तू जो ह्यो डाव टाकलास का नाही, तो डाव त्याचं काम करणार. 10,000च्या भाड्यापायी का नाही ती अधिपतींशी भांडणार. लई मोठ्या तोंडानं बोलली होती ना वा, मी आबी येणार तुमच्या माग माग. आता झाला असेल तिला पश्चाताप. बोलल आणि जाईल माहेरी निघून. मला तर असंच वाटते बघ ताई. आमची बी तीच इच्छा आहे. ती मास्तरडी का नाही त्या दिवशी घर सोडून जाताना उस्ताच्या भरात बोलून तर गेली. आता काय, आता तिला खरी जाणीव झाली असेल बघ. आता तिला कळलं असेल हे काय सोपं आहे. आणि ती जाणीवच का नाही ताई तिला सारखी खात राहणार आणि ती अधिपतीला दोष देत राहणार. तू काय ज्योतिषी आहेस काय? हा, असं होणार तसं होणार. जा आता त्यांच्यावर जाऊन लक्ष ठेव. अजून तुझी ड्युटी संपली नाही. आणि जर का त्यांच्यामध्ये काही भडका उडत नसल तर तू काहीतरी काढी टाक. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, त्याची झळ अधिपतींना बसता कामा नये. त्यांना काय बी होता कामा नाही. त्यांना फक्त एवढीच जाणीव झाली पाहिजे की पैसा असेल तरच सुनबाई त्यांच्या बरोबर राहणार, नाहीतर नाही. वय कळलं ताई. कळलं ना? मग जा आता. आणि त्या चंचीला पण तुझ्या बरोबर घेऊन जा. निघ. वय ताई. त्या श्रीकांतरावने धक्काच दिला. बघा ना, तर काय करायचं ते ठरवलं पाहिजे आपण. जाऊ दे, मी तर म्हणते आपण सोडून देऊया ही खोली, दुसरीकडे जाऊ कुठेतरी. नाही असं नाही, लगेच हार मानून कसं चालतंय. 10,000साठी ते काय जमणार नाही. आणि असं बी एवढ्या कमी काळासाठी आता कोण खोली देणार आपल्याला राहायला, सांगा बरं. ते पण आहेच. पण बघा, आता श्रीकांत दादांना गरज आहे 10,000ची. ज्या माणसानं आपल्याला मदत केली त्याला आत्ता गरज आहे. मग त्याच्या गरजेच्या वेळी जर आपण नाही उभे राहिलो तर तसं बरं दिसत नाही ना. अहो गरज आहे म्हणजे काय, 10,000 काय सोन्याचं काय पत्र जाऊ. तुम्ही लोड घेऊन ठीक आहे का, तुम्ही लोड घेऊन मी बघतो काहीतरी. सगळं एकट्यानेच का बघायचं? मी पण बघणार. त्या भोसले मॅडम आहेत ना, त्यांना मी फोन केला होता ट्रान्सलेशनच्या कामासाठी. आज फोन करणार होता मला. हे काम करते मी, त्यांना आता फोन करते. हॅलो, हा भोसले मॅडम, अक्षरा सूर्यवंशी बोलते. नाही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ना ट्रान्सलेशनचं काम मला हवं होतं तर. अच्छा, आजच आहे का?
हां ठीक आहे, मग आजच येते मी. हां, फक्त माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे. अच्छा, चालेल चालेल, तुम्हीच या. मी ऑफिसमध्ये येऊ मग? मला ॲड्रेस पाठव. थँक्यू. हां, हो हो, येते येते. बाय. बघा, ते ट्रान्सलेशनचं काम पण मिळालं, त्याचेही बरे पैसे मिळतील. नाही चांगलंच आहे, पण तरी तुम्ही लई लोड घेऊ नका. काहीतरी होईल, पैशाचं बी होईल, कामाचं बी होईल. हा, टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे फारसा वेळ नाही. आपण जर उशीर केला तर त्यांचाही खोळंबा होईल ना. आणि थोडे तुम्ही थोडे मी, असे आपण करू ना मॅनेज, देऊन टाकू त्यांचे पैसे. संपतराव बोला, घेऊ नमस्कार. हा, मीच फोन केलता, म्हणजे ते जरा काम काय आहे का रानात तुमच्या, ते विचारायला फोन केलता. हा, शेतीची काम नाही, माझ्यासाठीच. नाही माझ्यासाठीच म्हणत होतो मी. नाही असं आता काय थोडं जरा फॉर अ चेंज म्हणलं, तुमच्या रानात काय असेल तर करावं काम. ऐका घ्यावं तुम्ही, काय ते लई विचारत बसू नका. मला खरंच कामाची गरज आहे. मला तुमच्या शेतात काय काम असेल तर सांगा संपतराव, मी येतो टाममध्ये. आहे काय? ठीक आहे, चालते की मग तिथं आल्यावर बोलूया. लगेच येतो 80-5 घालून, 0 मिनिटात पोचतो तिथं. हा, आलो. चला, हे संपतरावच्या शेतात काम आले मला बी. चला, बरं झालं, आपण दोघेही निघूया आता. माझं काम झालं की तुम्हाला फोन करते आणि तुम्ही मला ॲड्रेस पाठवून ठेवा. लोकेशन टाकतो. हां चालेल, चला चला. चला चला. घ्या, चहा घ्या. काय आज स्वारी एकदम खुश दिसती. खुश असणार नाही म्हणजे आपला मुलगा आपल्याशी कसाही वागो, पण बाहेर त्यानं कर्तृत्व गाजवलं, तो जिंकला की बापाला आनंदच होणार ना. आणि अधिपतीचा तर खूप अभिमान वाटला मला. आई, आम्हा कोल्हापूरच्या मुलांना हे कुस्तीचं मैदान, आखाडा, सराव, दंड बैठका हे सगळं करावंच लागतं. पण अधिपतीच्या बाबतीत एका वयानंतर हे सगळं थांबलं होतं. त्याला सराव नव्हता कुस्तीचा, मैदानाचा. आणि तरी सुद्धा तो मैदानात उतरला. नुसता उतरला नाही तर जिंकला सुद्धा. त्याची जिद्द, त्याचा आत्मविश्वास कमाल होता सगळं. आई, 3 कुस्त्या खेळला एका दिवसात. वय वय, मला तर लय काळजी वाटली होती बघा, पण तो जिंकल्याचं कळल्यावर कसला आनंद झालाय म्हणून सांगू. मला सगळ्यात जास्त आनंद कशाचा झाला माहितीये? कशाचा? ज्या कारणासाठी अधिपतीनं हे सगळं केलं ना, त्याचा. अक्षराच्या सुखासाठी, तिला खुश ठेवण्यासाठी त्यानं हे केलं. याचा खूप आनंद झालाय मला. आणखी एका गोष्टीचा मला भयंकर आनंद झालाय. ओळखा? आहे का आता? मी कसं ओळखणार? तुमची मुलगी हारली ना, त्याचा खूप आनंद झालाय मला. ज्या उद्देशानं तिने या दोघांना घराच्या बाहेर काढलं ना, तो तिचा उद्देश सपशेल मातीत गेला, फसला. हारली तुमची मुलगी, आणि याचा भयंकर आनंद झालाय मला. असो, अधिपती अक्षरा येत आहेत, त्यांचं स्वागत करायला पाहिजे. स्वागत त्यांचं जंगी करायला पाहिजेच. म्हणजे 10 दिवस बाहेर राहून जे काही त्यांनी केलं, आनंदात राहिले, त्याचा मला बी आनंद आहेच. पण म्हणून माझ्या भुईला सारखं बोलायचं, तिच्याशी भांडण उकरून काढायचं काय कारण आहे का? अहो, कशापायी करता तुम्ही हे समज? म्हणजे ती कशी आहे हे माहित आहे ना तुम्हाला? बरोबर आहे. ती कशी आहे हे मला माहिती आहे, म्हणून तर चिडचिड होते माझी. आई, तुमची मुलगी अत्यंत चुकीची बाई आहे. ती सतत चुकीचं वागत आली आहे आणि यापुढेही ती चुकीचंच वागणार. आणि त्यामुळं ती समोर दिसली ना तरी चिडचिड होत राहणार माझी. असो, अक्षरा आणि अधिपतीच्या स्वागताची, तुम्ही म्हणाल तसं जंगी स्वागताची तयारी करायची आपल्याला. चला या. आहा, बांधावरची झाडं चांगली राखलीत बरं काय. हा ना, तो फळा तुमच्या वावरात आलं की नाही, असं स्वर्गात आल्यावरच वाटतंय. काय नजर जाईल तिकडे हिरवगार. बोला, काय कुठून सुरुवात करूया कामाला? बोला. अहो, झाकले सरकार, उगाच कशाला चेष्टा करताय आमची? हा, तुम्ही खरंच शेतीची कामं करणार आहे? खरंच नाही, मग कुठं सांगतोय? किती जण शेतकऱ्यांची चेष्टा करू काय आम्ही?
सांगा सांगा प्लीज सांगा लवकर संपतराव काय काय कामं करेल. आता काय कुठून सुरुवात करायची बरं? या इथनं या वावरापासून सुरुवात करूया. तण काढायला घेऊया. ए शेवंता, अगं इथे ये. खुरपा आणखी घे धाकलं त्यांनी. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी अक्षरा सूर्यवंशी. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. अरे हो, बसा ना. सुरू करूया लगेच कामाला. हो, करूया, लगेच सुरुवात करूया. चालेल. याच लॅपटॉपवर काम करा. तुम्ही बसायचं. आणि हां, आज होईल ना काम? नाही म्हणजे आज पूर्ण केलं तर बरं होईल. तेवढा स्पीड आहे ना तुमचा? हो हो आहे, मी करते पटपट. तुम्ही आज जर हे काम पूर्ण केलं ना तर आम्ही दुसरं पण देऊ. आमच्याकडे अजून पण काम आहे, ती पण तुम्हाला देऊ. लवकरात लवकर पूर्ण करून द्या. ओके, बसा तुम्ही. हे घ्या, याच्यामध्ये मार्क करून ठेवले काय काय करायचे, त्यानुसार केलं तरी चालेल. थँक्यू. मम्मी हा की दोघं घराला कुलूप लावून कुठं गेली काय माहिती. अगं अगं आता आली किती रस्त्यावर. आता त्यांच्याकडचे पैसे संपले म्हणल्यावर काय तर काम करायला लागल का नाही. त्या दोघांना मम्मी ती मास्तडी काम करेल का ग? का अधिपतींनाच लावल कामाला? अगं असं झालं तर लई बरं होईल. हा बरोबर आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला लय राडा करता येईल आणि त्यांचं नातं तोडता येईल. अगं ते असं साधं सुद्धा तुटणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल चंचे. मम्मी आता काय करायचं ग? किती प्रयत्न केले आपण, उलट आहे का नाही त्यांचं नातं अधिकच घट्ट होत चाललं. म्हणजे बघ की त्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण तिला तोंडावर पाडायला गेलो आणि आपणच तोंडावर पडलो. त्या अधिपती आले, तिला उचललं आणि मारलं की वडाला प्रदक्षिणा. आलं का नाही आपल्याच अंगाशी वय. हे चंचे काय तू म्हणलीस का नाही ते अगदी बरोबर आहे बघ. काय अगं खरंच ते ना अधिपतींना कामाला लावलंय. म्हणजे चल धावते चल. हळू हळू ते बघ. अगो मम्मी हिनं अधिपतीसनी आखाड्यात उतरवलं आणि त्या शेतात बी कामाला लावलंय. चंचे आता विचार कर, त्या मास्तरडीचा काटा काढण्यापायी या अधिपतीच्या पायात काटा घुसला पाहिजे. म्हणजे अगं म्हणजे आता विचार कर, अधिपती शेतात काम करायला. आता शेतात यासनी काय झालं तर आळ कोणावर येणार? मास्तरडीवर. शाबाश. तिनं कुस्तीच्या गेलेला बी हेच केलं, आत्ता बी तिने हेच केलं. असंच जाऊन आपण ताईला सांगायचं, म्हणजे ताई काय करेल, त्या मास्तरडीचा काटा काढायला. चल चल काय चल मम्मी, काय करायचं ते तर सांग. ऐ समजा सांगायला लागेल का तुला? जरा थांब. आता बघ काय करते ते. मॅडम हे झालंय कम्प्लीट. तुम्ही एकदा चेक करा ना. अरे वा, लवकर झालं. बघू. गुड, चांगला स्पीड आहे तुमचा. हो, तशी थोडी सवय आहे मला. तुम्ही एकदा सगळं चेक करून घ्या नक्की. हो हो, तेच करते. वा, जे जे मार्क केलं होतं ते सगळं केले. तुम्ही नेहमीच हे काम करता का? म्हणजे हेच तुमचं प्रोफेशन आहे का? नाही, मी शिक्षिका आहे. पण आता सुट्ट्या सुरू आहेत ना, तर मी म्हटलं थोडंसं फ्रीलान्सिंग काम करावं, म्हणून मी नवीन काम शोधत होते. अरे वा, चांगलंच काम केलं तर तुम्ही. बरं झालं, आम्हाला एक हात मिळाला काम करणार. व्हेरी गुड. थँक्यू. आणि तुम्ही म्हटलं होतं ना आणखी काहीतरी काम आहे तुमच्याकडे? हो हो आहे ना, कराल तुम्ही? हो चालेल, नक्की करेन. फक्त मॅडम पैसे आजच दिले तर बरं होईल.
अहो म्हणजे काय, देणारच. आणि आता जे तुम्ही काम केलं ना त्याचे तर पैसे देतेच आहे मी. आणि ते दुसरं काम? ते मी तुम्हाला संध्याकाळी मेल करते. नाहीतर असं करा ना, तुम्ही तुमचा ॲड्रेस सांगा, मी सरळ घरीच पाठवते माणसाला. ठीक आहे, तुमचा नंबर आहे माझ्याकडे, मी त्यावर ॲड्रेस पाठवते. चालेल. थँक्यू. हो थँक्यू तर मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. एक मिनिट हा, हे घ्या. थँक्यू. मी ॲड्रेस पाठवते ना तुम्हाला, माणसाला पाठवून द्या तुमच्या. हो